मुंबईसह राज्यभरात कडाक्याची थंडी वाढली असून अनेक शहरामध्ये 10 ते 14 अंश तापमान घसरलेलं पाहायला मिळत आहे। मी सध्या उभा आहे दादर चौपाटी परिसरात आणि आपण पाहू शकता या ठिकाणी अजून देखील मोठ्या प्रमाणात धुकं जे आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबई 16 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली असून सांताक्रूज वेधशाळेमध्ये 14.9 अंश सेल्सिअस इतकं तापमानाची नोंद झालेली आहे। एकंदरीत उत्तर भारताकडून दक्षिणेकडे गार वारे वाहत आहेत आणि या बोचऱ्या वाऱ्यामुळे किमान तापमानात घसरले आहेत। किमान तापमानामध्ये आणखी घसरण्याची शक्यता ही वर्तवली जात आहेत। कालपर्यंत आपण पाहिलं तर अहिल्याबाई नगरमध्ये 7.5, छत्रपती शिवाजीनगरमध्ये 10.8, बीडमध्ये 9, डहाणूमध्ये 16, जळगावमध्ये 8, कोल्हापूरमध्ये 14, महाबळेश्वरमध्ये 11 तर मुंबईमध्ये 16.7 इतकी नोंद जी आहे ती हवामान खात्याकडनं वर्तवली गेली आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 3 ते 4 दिवस अशाच प्रकारे थंडीचा जो पारा आहे तो अजून घसरणार असल्याचं सांगितलं जात आहे। यामुळे मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये मोठा गारठा निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्याप्रमाणे नागरिकांनाही मोठ्या गारठ्याचा व थंडीचा सामना या ठिकाणी करावा लागणार असल्याचं हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे। कॅमेरा पर्सन नरसिंगसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।